नरेंद्र शेठ गोमारे यांचा घरचा चाच पाला, लक्षासोबत भल्ला पाला, पिंजोरच्या गुजरातचे मानकरी आपलं हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. आणि त्यांच्याकडनं समालोचन करताना 1000 असेल त्यांचं पुन्हा मनपूर्वक हार्दिक स्वागत. माशान करूया. क्या बात आहे. मोठी एज आणि मेल विकेट फलंदाज बाद. शून्यवरती पहिला धक्का. जरूर लागत असताना पाहतो आपण भावेश सुंदर सुरुवात केलेली पाहतो आपण या पहिल्या षटकामध्ये कडावच्या माध्यमातून. कडावनं पहिल्या देखील मॅच मध्ये खूप सुंदर खेळ केला होता आणि आता या मॅच मध्ये जरूर पाहतो आपण कानूर बाईच्या माध्यमातून विचार केला तर सुरुवात त्यांची खराब झालेली आहे. वैभव सोबत पाहतो आपण नकुल. आता इकडनं चांगला खेळ तेजस आणि वैभव आउट झालेला. तेजस आणि नकुलला चांगला खेळ करावा लागेल. गिरीजा 11 कानूर बॉईज. चांगला चेंडू, अजून एक गती आहे ना. त्याच्यानंतर पाहतो आपण पडल्याच्या नंतर टाकअप देखील होत असताना चेंडू अगेन्स्ट संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण माव 11 शिवशक्ती कडाव. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना. चांगला चेंडू आहे ऑन साइडला. ऑन राईसचा फटका डीप मध्ये तिकडे बघतो आपण. फिल्डर देखील उपस्थित आहेत. धावीतनं एक सिंगल मिळते आणि सिंगलना धावांचा श्री गणेश होत असताना पाहतो आपण. स्कोर बरोबर धाव एकूण 1. सुरुवात आपण बघतो एवढी चांगली झाली नाही या मॅच मध्ये. फक्त आपण पहिल्या मॅचचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम केला होता गिरिजा 11 क्रिकेट संघ कानूर बाईजचा जर विचार केला तो सुंदर त्यांचा खेळ पाहायला होता आपण. आणि या मॅच मध्ये आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून जरूर अपेक्षा असतील एक चांगली धावसंख्या. यावेळेस फटका बनवलाय डीप मध्ये. तिकडे फिल्डर देखील अभि पोहोचलाय. चेंडू चिरतून फेक करेपर्यंत काहीशा रन्स मिळतील जरूर. चेंडू चिरतून फेक गोल तोपर्यंत 2 धावा इथनं मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल. पुढे स्कोर बोर्ड एकूण 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचचा आपण जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये ज्ञानेश्वरच्या माध्यमातून सुरुवात अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली होती. वैभवनं सुरुवात जबरदस्त केली होती आणि आता बघतो ह्या मॅच मध्ये जर विचार केला तर सध्या तरी पहिल्याच बॉल वरती तो बाद झालेला आहे. थोडासा दबाव असणार या मॅच मध्ये गिरीजा 11 क्रिकेट संघ कानूर बॉईज वरती. भावेश नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. हलक्या त्यानं समोर प्लेसमेंटच करायची होती मग तरी देखील टाइम झाला नाहीये. विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. धावांचा विचार केला तर धावा आपल्याला P1 मध्ये भरपूर कमी पाहायला मिळतात. धावा येत नाहीयेत. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. पुन्हा एकदा बॉलर ओव्हर द विकेट ना. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला डीप मध्ये गुरव आहेत. त्यांना बीट करत चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. सिक्सर. सन्मान या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय नरेंद्र शेठ गोमारे श्री 11 या नावाने अगदी आपण पाहतो अनेक मोठमोठे संघ ते बांधत असतात. मोठमोठ्या संघांची बांधणी त्यांच्या वतीने करण्यात येते. ते एक नामवंत पुरस्कर्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करू. मी मयूरदादा पिसेकर यांना विनंती करण्यास स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण
नरेंद्र शेठ गोमारे दादांना या ठिकाणी आपण सन्मानित करू. आज त्यांचा संघ श्री हर्ष 11 या नावाने संघ खेळतो. जयशंकर चांदई संघ म्हटल्यानंतर अपसूक प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक व्यक्ती उभी राहते, ती म्हणजे नरेंद्र शेठ गोमारे. आणि आज आमचे भाऊजी परेशजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील दोन्ही नामवंत पॅकर्स आहेत. एवन जोडी या पॅकर्सच्या भूमिकेत. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. परेशजी चौधरी आणि नरेंद्र शेठ गोमारे हे आपण मॅचकडे वळतोय आणि ऐकूया कालच्या पहिल्या सत्रासाठी आवाज राहुलजी भोईर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सर. गुरव सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात केलेली आहे. कुशल गुरवनं रन सिकून पाहतो आपण दावा पलकावरती. रुपेश राऊत आणि विराजी देशमुख यांना संघ पुरस्कृत केलेला. गिरीश 11 क्रिकेट संघ कॉनर बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट मऊ 11 शिवशक्ती कडाव. मागचा बॉलर समोर खेळले. इनफिल्ड शॉट मध्येच मिडा आपला तिकडे फिल्डर आहे. धाव मिळणार नाही. या धावांसाठी मोठा संघर्ष करावा लागेल, कारण का आता समोर देखील तेवढाच ताकदीचा आणि तगडा संघ आहे. उमरुली संघ मोठ्या संघाला पराभूत केलं पहिल्या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल चांगला होता. चेंडू फ्लॅट देण्याचा प्रयत्न कमी गतीनं. असे काय वेगवेगळ्या व्हरायटीज आणि वेगवेगळे चेंडू आपण पाहतो जेव्हा जेव्हा बॉलिंग करत असतो कुशल गुरव. त्याच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. पहिल्या देखील मॅच मध्ये आपण तसंच समीकरण पाहिलं होतं. लेंथ, त्याचा टप्पा, त्याचं व्हेरिएशन व्हेरी इम्पॉर्टंट आणि तेच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉल मस्त टायमिंग. झेलची डाट शक्यता आहे. अभि तिकडे सरकलेला कॉल. आय विल टेक. माझा झेल मी पकडणार. मात्र तो जॉब झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि झेल सोडलेला पाहतो आपण. नकुलचा अप्रतिमा खेळाडू आहे. जबरदस्त त्याची आपण बॅटिंग सातत्यानं आजवर पाहिलेली आहे. आणि हा फटका हवेत जसा खेळणार गुरव इथं बघतो आपण. अभि होता. अभिने जसा कॉल केला की माझा दिला तुला थांबायचंय, तसा लगेचच थांबला मिड विकेटचा फिल्डर. मग तो लॉंग ऑन मध्ये असताना तो झेल ड्रॉप झालेला अभिच्या माध्यमातून. एक सिंगल मेल एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 12 रन्स. यावेळेचा फटका टायमिंग सगळ्या काय गोष्टी ठीक आहे. डीप मधून फिल्डर पुन्हा सरकलाय. तिथं फिल्डिंगचा सांडर त्यांचा जरूर थोडासा खराब पुन्हा पाहायला मिळाला. मध चेंडू चोचून फिक करेपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल. पुढे स्कोर बोर्ड 14 वरती धाव फलक आहे. षटका दिल. पुढील चेंडू ओद विकेट ना. आता फटका चांगला आहे. सँड अँड डिलिव्हर स्क्रीनच्या दिशेनं पाठवल्या बरोबर. सिक्सर. सोडला. त्याच्यानंतर त्यानं आता इकडं विध्वंसक फलंदाजीला सुरुवात केलेली. तशीच करावी लागणार आहे फलंदाजी. समोर शिवशक्ती कडावे. नेक्स्ट बॉल. गुरवचा अतिरिक्त बॉन्स कदाचित पुन्हा टाकावा लागेल. ते झालेलं आहे. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल. पुढे गिरीश 11 कानूर बॉईजची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 21 धावा झालेल्या आहेत. 5 ओव्हरची आपल्याला प्रत्येकी मॅच पाहायला मिळते. डिसिप्लिन मॅनेजमेंट खरं तर स्पर्धेची खूप जबरदस्त आहे. तुम्हाला वेळेवरती यावं लागतं, वेळेवरती खेळावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी ऍडजस्टमेंटचा प्रकार नाहीये. एरनच्या टीमला पेनल्टी लागली होती या स्पर्धेमध्ये. टॉस करिता उपस्थित नव्हते कॅप्टन, त्याचंच कारण पेनल्टी.
इथं आला शेवटचा चेंडू डॉट 2 ओव्हरचा खेळ संपलाय. P1 P2 एंड झालेला आहे आणि एकूण आपण जर स्कोर बघितला तर आपल्याला पाहायला मिळेल धावफलक 21 वरती धावफलक आहे. तुम्हाला प्रोजेक्ट स्कोर पाहायला मिळेल 53 दाखवतोय. चार होता तो. ठीक आहे, ते 4 आपण ऍड करूया. अंपायर्स 4 दिला होता फायनली. वाईट काउंट आहे, वाईट काउंट आहे, वाईट वगैरे आहे. धावा फलकावरती. चला आता आमचे सगळे कॉमेंटेटर ला थोडीशी एनर्जी येईल. मॅडी सर आहेत, ओमकार आहेत, त्यानंतर आमचे राहुलजी आहेत, ठाकूर आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दोन 2017 पासून क्रिकेट टुर्नामेंट मध्ये जरूर आम्ही जोडलो गेलो आणि खरं तर प्रत्येक वर्षी आम्हाला बोलण्याची संधी दिली जाते. या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये खरं तर आवर्जून प्रतीक दादा, मयूर दादा, अनिकेत भाऊ, निरंजन दादा सगळ्यांचा जरूर आमच्यावरती असलेला विश्वास आणि प्रामाणिकपणे काम करण्याची पुन्हा एकदा प्रयत्न आणि संधी दिल्याबद्दल त्यांचं खरं मनापासून आभार. मोठा मेगा इव्हेंट आणि या मोठा मेगा इव्हेंट मध्ये प्रत्येकी समालोचकाला वाटत असतं की आम्ही जरूर या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये कॉमेंट्री करावी. एक ड्रीम असतं. यावेळेचा फटका खोदून काढलाय डीप मध्ये, मोठी चेस आणि झेल ड्रॉप, आणि झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर मिळतील पूर्ण 6. फटका होता, काय टायमिंग होता. शॉट मध्ये ताकद प्रचंड होती. हाय बॅकलिपला खेळले होते. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचला जरूर, मध्ये त्याला बीट करत, त्याच्या हाताला ब्रश करत जरूर तो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 आलेला आहे. लाईट यस 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 लाईट मॅनला विनंती असणार आहे की आपण जेव्हा चेंडू डिलिव्हर होत असेल तेव्हा आपण ती प्लीज प्ले करू नका. नंबर द्यायची विनंती असेल. तेजसच्या पाठमधून आल्या सिक्सरच्या मदतीने संघाची धाव संख्या 25. नेतेचं भव्य स्वागत केलेले सिक्सरना. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न जरूर. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला कदाचित परत यावं लागलं असं मग डायरेक्ट किट ला चान्स घेतला नाहीये. फलंदाज बाद. LBW. Yes, DJ. मयूर ग्रुपच्या वतीने खेळाडू खेळती जोशाने, खेळाडू खेळती जोशाने, खेळाडू खेळती जोशाने. प्रेक्षक सारे खेळ बघाया येते मैदानानं, प्रेक्षक सारे खेळ बघाया येती मैदानानं. ब्रँड बनलाय चषक आपला. Today's LBW साठी या दरम्यान बघतो आपण DRS नसणार याची देखील आपण नोंद घ्यावी. चला फलंदाज झालेत बाद. मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळतो. जो अप्रतिम खेळत होता मैदानाच्या आतमध्ये. तेजस ज्याने इंडिव्हिज्युअल रन केला आपल्या टीम करिता 15 केल्या होत्या, तो तेजस आता बाद झाला. नवीन बॅटर चालला मैदानामध्ये खेळण्याकरिता धनंजय क्रमांक 4 वरती. पंचवीसावा. 2 विकेट गेलेल्या 25 वरती. मजा आला मॅच मध्ये. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करता. आता बघतो आपण प्रकाश जोतामध्ये तुम्हाला खेळायचंय. ओस ड्यू फॅक्टर तुम्हाला पाहायला मिळेल इव्हिनिंग नंतर.
नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू. लेंथ आणि टप्पा बघा किती चांगला. नवीन बॅटर आला त्याला जास्त चान्स द्यायची नाहीये. बॅटर पासून दूर होण्याचा प्रयत्न. नितेश ची चांगली बॉलिंग. पहिला बॉल वरती सिक्सर, सेकंड बॉल वरती विकेट, तिसरा बॉल डॉट आलेला आहे. सेकंड राऊंडची आपल्याला मॅच पाहायला मिळते. फर्स्ट राऊंडच्या मॅचेस कंप्लीट झालेल्या आहेत. जोर लावेल प्रत्येकी संघ. ही स्पर्धा खेळाशी म्हटलं की ते तुम्हाला 100% कमिटमेंट या वर्ल्ड कप मध्ये. नेक्स्ट बॉल. ओ द विकेट ना. बॅकवर्डला जाऊन शेअर केलेलं आहे. चेंडू गली रिजन मध्ये. विकेटला चान्स घेतली नाही दामात. इकडे सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 26. 26 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना पाहतो आपण 3रं षटकाला सुरुवात झालेले. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आपण रोज कव्हर करतो. डे नाईट शेड्यूल आहे. बरोबर वेळेत सामने सुरू होत असतात आणि वेळेत स्पर्धा संपन्न होत असते. तर रजनी स्पर्धा म्हटलं की रात्रीचे 3-4 वाजेपर्यंत मॉर्निंग सुरू असते. इथे तसं नाही आहे. इथं डिसिप्लिन मॅनेजमेंट आहे. फटका चांगला आहे. स्टेपर कव्हरला बीट कर. चेंडू वेगाने चाललेला आहे. फिल्डर पोहोचेपर्यंत काय रन्स इकडनं मिळतील. चेंडू चुचून फेक करणार. तदवर मिळतात धावा. इकडनं पाहतो आपण 2. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाणार आहे पुढे. स्कोर बोर्ड 28. लॉस ऑफ 2. चांगला चेंडू आहे. फुलर लेनचा खोदून काढला. बॅक टू द बॉलर खेळले जरूर. आता इथनं बेल्स पडला म्हणून तर काय इकडनं संधी मिळाली बॅटरला देखील. धाव एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड आपण एकूण पाहतो 3 ओव्हरचा केस संपला. 29 धाव आहेत. 29ला 2 विकेट गेलेल्या आहेत. कांदूर बॉईज जरूर प्रयत्न केला मॅच मध्ये. आपण प्रोजेक्ट स्कोर बघितलं तर 49 दाखवतोय. कमीत कमीत 50+ बनवावा लागतील. चांगला बॉलिंग अटॅक आहे कांदूर बॉईज कडे. डिन्स ब्रेक सुरू असणार आहे. आपण घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक. खेळाडू सारे मैदानान खेळत जितीन. ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1. ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1. स्वर्गीय जगन स्मृती चषक आपला क्वालिटी A1. स्वर्गीय जगन स्मृती चषक आपला क्वालिटी A1. पाऊस पडतन मैदानी षटकार आणि चौकारांचा. इंटरनॅशनल लेवल सारखा स्टँडर्ड हैया चषकाचा. लाखोंची बक्षीस ठेवली मोठ्या या स्पर्धेनं. हे लाखोंची बक्षीस ठेवली मोठ्या या स्पर्धेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सन्मान आपण पाहतोय सन्मान्य प्रवीणजी म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालं मुळगावचे. त्यांचं मनपूर्वकडे हार्दिक स्वागत. आणि प्रितेश भोईर मसा या विभागातून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मनपूर्वकडे हार्दिक स्वागत. या प्रवीण म्हात्रे आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. अंपायर सिग्नल वाईट बॉल तिकडे आलेला आहे. 29 धावा अगदी धावफलकावरती एक्स्ट्रा 1 ऍड होईल. 30 धावा बनलेले आहेत. 3 ओव्हर्समध्ये आपण पाहतोय सध्या गिरीजा 11 कानूर बॉईज कानूर संघाची धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगले मॅच रंगेल. 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. प्रत्येक सामना आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलंय की 5 ओव्हरची मॅच होईल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी वाईड आपल्याला पाहायला मिळतो. ऑनफिल्ड अंपायर्स वाईड बॉलचा कॉल देण्यात आला. परंतु DRS एक रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. आणि खरं तर तो आता या ठिकाणी युटिलाइज करण्यात आलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या वतीनं हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. या आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊ. तत्पूर्वी या ठिकाणी प्रितेशजी भोईर
यांचाही सन्मान आपण करू इकडे. मयूरदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय. वॉर रूम मधून डिसिजन येईल तोपर्यंत मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. मयूरदादा यांच्या शुभ हस्ते प्रत्येक पाहुण्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, जे मात्र आवर्जून मयूरदादा यांच्यावरती असलेला विश्वास आणि प्रेम आज या स्पर्धेकडे आकर्षित करतंय. सन्मान होतोय प्रीतीजी भोईर यांचा. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येईल, कारण आपल्याला संपूर्ण पारदर्शकता पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. जे पी पॅनल अचूक वेळी अचूक निर्णय देण्याचं उत्तम काम सध्या संपूर्ण मेंबर्स करतायत, ऑफिशियल्स करतायत. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 पर्व आपण पाहतोय. खरं तर तिसरी रजनी आता आपल्याला पाहायला मिळते. आज दिवस क्रमांक तिसरा आणि तिसरी रजनी या ठिकाणी रंगतीये. पहिलीच मॅच, दुसरा फरीतून पहिला सामना. एका बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट, शिवशक्ती कडाव, हे संपार सिग्नल, व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी वाईट पाहायला मिळालेत आणि आता रिव्ह्यू फिल्डिंग करणाऱ्या संघाने गमावलाय. येस, नाव बॅक टू क्रिकेट, ओट टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. आता DRS म्हणणार नाहीये. फिल्डिंग करणाऱ्या टीमला कुशल पुन्हा एकदा बॉलिंग मागपदी सज्ज. फटका चांगला आहे. जागेवरनं खडे खडे खेळलेत. स्लीपर कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू चुस्तून फिक करेपर्यंत एक सिंगल धावीत नमेल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या येतात 1 न पुढे. स्कोर बोर्ड एकूण आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या 32 वरती धावफलक आहे. चौथा षटकासारखे सुरू झालेला आहे. कुशल सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्क वरती. कानोर बॉईंस अगेन्स्ट नेक्स्ट बॉल ओद विकेट ना. पूल करायचं होतं, कमी गतीनं चेंडू हाताळला, त्याचा फायदा होत असताना ही खासियत आहे गुरवकडं. जेव्हा जेव्हा तो बॉलिंग करतो तेव्हा तेव्हा त्याच्या माध्यमातून स्लोवर वन लेग ब्रेक असेल अथवा अतिरिक्त आपण मगाशी बघितला बॉन्सर टाकायचा मध्ये अतिरिक्त बॉन्स झाला, असे काही चेंडू तो सातत्याने टाकत असतो. फुलर लेनचे असतील, व्हाईट यॉर्कर असतील, व्हरायटीज खूप महत्वाच्या ॲज अ बॉलर आपल्याकडं. आणि त्या आपण पाहतो सध्या तरी कुशलच्या माध्यमातून विकेट टू विकेट बॉलिंग होते. डॉट बॉल. धावफलक 32 वरती आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडची मॅच वेगवान होता, प्रचंड वेगाने. मगाशी ज्या सगळ्या गोष्टी मी उल्लेख केला, स्लोवर वन असेल, वेगाना असेल, व्हाईट यॉर्कर असेल, असे काही चेंडू जेव्हा जेव्हा बॉलिंग करत असतो कुशल तेव्हा तेव्हा आपण सातत्यानं पाहिलेले आहेत. आणि त्याच्याकडे असलेला क्लास, मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचं. कुशल गुरव सध्या तरी बॉलिंग मार्क वरती. विकेट टू विकेट बॉलिंग तशी पाहायला मिळते आपल्याला. नेक्स्ट बॉल ओद विकेट न खराब होता. अतिरिक्तच आपल्याला फुल टॉसच पाहायला मिळाला. फुल टोल वसूल केलेला आहे आणि चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. सिक्सर. थँक्यू. मागणी असणारे पुन्हा एकदा. इथं काहीच नाही, इथं नाही दाखवत काय. सिक्सर तर आला जरूर. मग बघूया बीमर आहे की नाही त्याकरिता आता मात्र बॉलरूम मध्ये चर्चा सुरू आहे. थर्ड अंपायर निर्णय येईल जरूर. खराब होता चेंडू. स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न होता, तो फुल टॉस झाला आणि त्याकरिता रेडी होता बॅटर धनंजय.
नो बॉल. रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न तो बीमर पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती 6 आणि 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. नो बॉलची येणारा चेंडू असणार फीटचा. एकूण संघाच्या आपण धावसंख्या बघतो धावपल कधी पाहायला मिळते आपल्याला. स्कोर बोर्ड 39 झालेला आता 39. 39 जावा धावा बलकावरती 50 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. कन्नर बॉईजचा प्रयत्न चांगला आहे. त्यांना माहिती आहे समोर कडाव संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना रणनीती गरजेची असणार आहे आणि ती आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. षटका दिल पुढील चेंडू घेऊन तयार. फ्रीटचा बॉल गुरव ओव्हर द विकेट ना. वेगवान होता ऑन साइडला टर्न केला फटका. डीप मधून फिल्डर तिकडे वेगानं पोहोचलाय. उचलून फेक करेपर्यंत धाव एक सिंगल इथनं मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पडत. स्कोर बोर्ड आपल्याला 40 वरती पाहायला मिळतोय. 40 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 सुरू आहे. सेकंड राऊंडची आपल्याला फर्स्ट मॅच पाहायला मिळते. आज देखील आपल्याला संघ या फॉलच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाले. 8 टीम जरूर आज खेळल्या. त्याच्यामध्ये पाहतो आपण कांदोर बॉईज. त्याच्यानंतर यावेळेचा फटका बघतो आपण ऑन साइडला टर्न केला पण आता डीप मध्ये. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. चेंडू चेस्तून फेक करेपर्यंत थोडीशी करा फिल्डिंग. सेकंडचा कॉल विकेट किपर कडनं झालेली चूक. इथनं धावा मिळतील अजून 2. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 2 न पुढे. स्कोर बोर्ड 42. 42 धावा. षटकातील अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 42 झालेला आहे. संध्याकाळचं सेशन आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅट. आता षटक थोडंसं मोठं लागलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा फुल टॉस आहे. हा देखील फटका हवेत खेळले जरूर. डीप मधून फिल्डर सरकलाय. आता चूक होणार नाहीये. फायनली परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विक्रांत ज्याला प्रतिम पकडलेला आहे. खेळाडू बाद. चार ओव्हरचा केस संपला. 42 धावा बलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 विकेट गेल्यात आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क मध्ये बॉलर विक्रांत. विक्रांत मगाशा प्रतिम शेवटच्या मध्ये झेल पकडला होता. तोच विक्रांत बॉलिंग मार्क मध्ये आलाय. चला थोडा वेळ कमी घ्या. आपण मॅच ऑन करा. ओ द विकेट ना. बॅकवर्डला जाऊन सिअर करत असताना शॉर्ट थर्ड मध्ये चांगली फिल्डिंग. गली रिजन मध्ये जरूर फिल्डर. धावेत एक सिंगलच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे. स्कोर बोर्ड 43. 43 धाव आहेत. धावा पुस्तकावरती. लास्ट ओव्हरला सुरुवात झालेली. या पुढच्या दोन्ही टीम ज्या खेळणार आहेत दोन्ही टीमला विनंती असणार आहे की आपण लगेचच त्वरित संपर्क साधायचे. टॉस करिता सामना आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. दौलेपड्याचे कॅप्टन आणि सांदेईचे कॅप्टन आपण लगेचच रिपोर्ट करायचे. टॉस करिता नेक्स्ट पासा टॉस. हवेत खेळले जरूर. मिसामिंग डाऊन द बॉल. स्वतः विक्रांत चूक होणार नाहीये फलंदाज बाद.
जेव्हा विकेट जातो, जेव्हा 4 किंवा 7 तेव्हाच ती लाईट अशी ऑन होते. बघ आता लगेच त्याने बंद केलेली आहे. तेव्हा तो लावणारच आहे, कारण का त्याला त्याच करिता इकडे बोलवलेलं आहे. आता बंद झालेली आहे. सिक्सर जाईल किंवा विकेट जाईल तेव्हा ती लाईट ऑन होणारच आहे. फक्त आपण थोडीशी ती वरच तेव्हा, जेणेकरून बॅटर किंवा खेळूला प्रॉब्लेम नकोय. ओद विकेट ना मोठा आहे जे चेंडू विकेट किपरच्या पाठी. चांगले फिल्डिंग, स्टॉप चांगला केलेला आहे. चेंडू जर मागे निघून गेला तर मग तिकडे आउटफील्ड फास्ट आहे. कदाचित अजून काय एक्स्ट्रा धावा मिळू शकल्या असत्या. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर बोर्ड एकूण आपल्याला पाहायला मिळते. झालेला धावफलक 44 वरती पोहोचलेला आहे. 44 44 धावा पुस्तकावरती आहेत. षटकातील अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. विक्रांत 50+ जायचंय कानर बॉईजला आणि तोच आवाज खेळाडू कक्षामधून पोहोचतोय. एखादा मोठा फटका 50+. ऑनसाइड लॉन्डेचा फटका चांगला होता. चेंडू खोदून काढला अक्षरशः. हाय बॅक लिपनं सेकंडचा कॉल आहे. दुसरी धाव मिळणार नाहीये. फलंदाज बाद. सुस्वागतम. या सन्मानना या स्पर्धेला भेट देण्यासाठी आज सन्माननीय अरुण शेठ राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरपंच आहेत आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून आज स्पर्धा होत असते कानोरा नगरीमध्ये. त्यांचं वेलकम आपण करू. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये सध्या आपण पाहिलं तर 45 वरती 5 बाद झालेले आहेत. कानोर बॉईज कानोर गिरिजा 11 या संघाची धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते. ऑन पेपर सध्या 2 चेंडूंचा खेळ जो मात्र बॅलन्स आहे. धनंजय आणि मंथन सध्या आपण पाहतोय 2 बॅटर्स. गोलंदाज सज्ज. विक्रांत राईट अबाउट द विकेट. बॅटची लिडिंग एज. मागे चालला बॉल. शॉट फाईनली कडे. तोपर्यंत एक धाव तिकडे मिळणार आहे आणि एका धावेने सध्या आपण पाहतो दुसरा धावेचा कॉल. यस नो वेट. आणि आता आपण पाहतो अखेर शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी फलंदाज झालाय बाद. रन आउटच्या स्वरूपात. पुढच्या षटकामध्ये राहुल सर आपण पाहिलं तर काय कमबॅक केलं विक्रांतने. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा सिंगल. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. तिकडे व्हाईट बॉल आला आणि अजून एक खेळाडू या ठिकाणी सांघिक या ठिकाणी जी विकेट मिळाली आहे. खरं तर आपण पाहतोय रन आउटच्या स्वरूपात या ठिकाणी आणखीन एक फलंदाज बाद झाला. तिकडे आता नवीन बॅटर आदित्य देशमुख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 47 धावा झालेत, 6 विकेट्स गमावलेत आणि आता शेवटच्या अंतिम बॉलवरती टार्गेट सेट होईल. शिवशक्ती कडाव संघाच्या अगेन्स्ट. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा. नेक्स्ट मॅच एका बाजूला हर्ष 11 जयशंकर चांदई. हर्ष श्री 11 जयशंकर चांदई आणि स्वर्गीय जयवंत मामा तरे 11 जन्मान ढवळेपाडा या 2 टीम मध्ये मॅच होणार आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण देखील टॉससाठी उपस्थित राहा, कारण या इनिंगचा हा शेवटचा बॉल आहे. मिड इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, अन्यथा 2 बॉलची पेनल्टी आहे. पहिल्या दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं तर एरन जाट टीमला 2 बॉलची पेनल्टी देण्यात आली होती. अतिशय कडक शिस्त कारवाई देखील या ठिकाणी बेधडकपणे केली जाते. मयूर ग्रुपच्या वतीनं डिसिप्लिन या स्पर्धेचा मूलभूत पाया आहे. आणि आता विक्रांत बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज आहेत. शेवटचा बॉल या पण स्ट्रायकेडला बंधन आहेत. एकही चेंडू त्याने फेस केला नाही या इनिंगचा. सफल झालेत, जागा बनवली आहे, रूम क्रिएट करत असताना बॉल चाललाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु शेवटच्या मुवमेंटला
काय फिल्डिंग केली आहे, काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धावा किती मिळतील इकडे पाहायचंय. 1 2 तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चौथीचा प्रयत्न चालू झालाय, परंतु या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागणार आहे. काय फिल्डिंग केली आहे, कौतुक करावं लागेल, दाद द्यावी लागेल शिवशक्ती कडाव संघाच्या खेळाडूची. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या 4 क्रिया असतात, परंतु अगदी आपण पाहतोय धावत पळत पोहोचले. शेवटच्या मोमेंटला चेंडूला थांबवलं, पॉज केलं, आतमध्ये ठेवलं आणि तिकडे संघासाठी 1 धाव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. 3 धावा मिळतील गिरिजा 11 कानोर बॉईज कानोर टीमला. धावत संख्या धावफलकावरती बनली आहे. एकंदरीत 50 धावा, अर्धशतक लागलेलं आहे आणि 51 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय शिवशक्ती कडाव संघाच्या अगेन्स्ट. या आपण टॉस करू. इकडे चांदई टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. ढवळेपाडा संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण टॉससाठी अक्षय उपस्थित राहायचं. मंगेशजी वैखरे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर आज अनेक प्रेक्षक वर्ग नेरळ असेल, कर्जत असेल, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुरबाड या परिसरातून या ठिकाणी अनेक सारे प्रेक्षक देखील दाखल झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मंगेशजी वैखरे खरं तर वाकस टुर्नामेंटचे दर्जेदार आयोजक आहेत. या अक्षय आपण या इकडे टॉस आपण करणार आहोत. या आपण अरुण शेठ राऊत सरपंच आहेत, यांच्या शुभास्ते आपण टॉस करू. या आपण टॉस करू. एक स्पेशल कॉइन आहे या स्पर्धेमध्ये. प्रतीक दादा आणि मयूर दादा सिल्वर कॉइन. दोन्ही टीमला विनंती राहील की डिसिजन लगेचच तात्काळ टॉस झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी द्यायचं, लक्षात घ्या. मयूरदादा असा कॉल आणि मयूरदादा झालेले आहेत. जेव्हा जेव्हा मयूरदादा समोर असतील तेव्हा मयूरदादा आलेलेच आहेत आणि या फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी अक्षयने घेतलेला आहे. अक्षयला माहिती आहे की आता चर्चा करून फायदा नाही, कारण आता मॅचकडे फोकस करायचे, कारण समोर कर्जत तालुक्यातील एक धाकड संघ, एक मोठा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्री हर्ष 11 जयशंकर चांदई. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 दमदार पर्व आहे आणि आज दिवस क्रमांक 3 आणि तिसरी रजनी आपल्या सर्वांच्या भेटीला या ठिकाणी आलेली आहे. 51 धावांचं लक्ष्य. खरं तर अरुण शेठ राऊत कानोरगावचे सरपंच आहेत, त्यांच्या वतीनं देखील दरवर्षीप्रमाणे एक स्पर्धा आपल्या सर्व क्रिकेट रसिकांच्या भेटीला येत असते. याही वर्षी कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या मान्यतेने जय हनुमान मित्रमंडळ कानोर आयोजित शिवसेना शाखा प्रमुख चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 19 मार्च ते 22 मार्च या स्पर्धेचा कालावधी असणार आहे आणि तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी असलेली ही स्पर्धा. जर कोणाला संपर्क करायचा असेल, दिनेश राऊत, मनोज राऊत, योगेश राऊत आणि महेंद्र धुळे यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. ही आपल्यास नम्रतेची विनंती आहे. 51 धावा, एक थ्रिलिंग मॅच सध्या आपल्याला आपल्या भेटीला येणार आहे. शिवशक्ती कडाव संघ गेम चेंजर, चेस मास्टर म्हणून शिवशक्ती कडाव संघाकडे पाहिलं जातं, परंतु दुसऱ्या बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन खरं तर आपण पाहतोय कानोर बॉईज, कानोर गिरिजा 11 नावाने संघ खेळतोय. मॅच अतितटीची तुम्हाला पाहायला मिळेल. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत करणं फार चुकीचं असतं, कारण नेहमीच आम्ही अशा गोष्टीचा उल्लेख करतो. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे, सुख दुःखाने भरलेलं क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये कित्येक वेळा अप अँड डाऊन आम्ही पाहिलेले आहेत. या आपण या चढाऊ ओढीच्या खेळामध्ये आपण जाऊ. मॅचला होईल सुरुवात. द्वितीय सत्रामध्ये पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. ऐकूया कॉम बॉक्स मधून आवाज. ओमकारजी शेट्टी सर आणि प्रथमेशजी ठाकूर सर, राहुलजी चव्हाण सर आणि राहुलजी भोईर सर असे नामवंत समालोचक आज कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रत्येकाचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सेकंड इनिंगला सुरुवात होणार आहे. 51 धावांची गरज आपल्याकडे वेळ, तोपर्यंत ऐकूया डीजे रॉनीला. हो जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे. जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध
थँक्यू सो मच राहुल भोईर, समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव. मॅडी धुळे तिकडे ॲज अ अँकर निवेदक म्हणून रोल प्ले करतात. मध्ये मध्ये त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं. अध्यक्ष उपाध्यक्षाची जोडी त्याच्या सोबतीनं प्रथमेश ठाकूर आपल्या सोबत. जाऊ आता ऑनगोईंग मॅच कडे. वॉट अ बॉल. मागचा सामना जिथे सोडलाय ना, अगदी तिकडनं सुरुवात करताना गोलंदाज ऋतिक पहिला बॉल आला डॉट. निर्धाव चेंडूची झाली या ठिकाणी समाप्ती. डॉट बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. एका बाजूला शिवशक्ती कडाव आणि दुसऱ्या बाजूला गिरिजा 11 कान्होर. प्रचंड प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि मॅच पाहण्यासाठी आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर काही क्षणात. आणि हा फटका कुशल गुरव, कर्जत टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा अद्वितीय सम्राट. बॅकफुटला जाऊन स्क्वा कट. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुशल गुरव नावाला शोभेल असा स्क्वेअर कट आलाय. 4 धावा. मागचा बॉल ऋतिकनं बीट केलं आणि तदनंतर चौकार. लढाई सुरू झाली आहे. कडा विरुद्ध कानोर. आता टाकला यॉर्कर. आता मजा आल्या मॅचला. एका बाजूला टॅलेंटची कमतरता नाहीये ऋतिककडे आणि दुसऱ्या बाजूला गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. शिवशक्ती कडाव, कुशल गुरव आणि त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्राईक एंडला ना तो खतरनाक आहे. कव्हरचा पॉइंटचा कर्जतचा बेताज बादशाह कल्पेश साळुंके. बॅटच्या समोर लागली कडा हो. लक फॅक्टर ऑन. काही काळ श्वास थांबला होता कर्जत तालुक्यातील तमाम पाठीराख्यांचं जे प्रेम करतात शिवशक्ती कडाव आणि कुशल गुरव या नावावरती. 3 डॉट 1-4. सत्र मैदानावरती जर आपण पाहिलं दुसरं सुरू आहे. रिक्वायर रन रेट 10.85. 51चं लक्ष आणि सुरुवात गिरिजा 11 कान्होर अप्रतिम झाली आहे. हा देखील डॉट. हा देखील चालला डॉट की अंपास नाही. डॉट बॉल आहे. अपील सुरू होतं. रुपेश राऊत आणि विराज देशमुख पुरस्कृत टीम खेळती आहे मैदानावरती. गिरिजा 11 कान्होर नावामध्ये दमखम. गिरिजा 11 बॅकफुटला जाऊन आता कर्जतच्या क्रिकेटची भव्यता आणि दिव्यता दाखवत असताना कुशल गुरव 4 डॉट खेळला. काय फरक पडतोय. 2 असे मारलेत ना जे प्रत्येकाच्या मनावरती कुशल गुरव नावाची छाप सोडून गेलेत. बट पहिलं षटक इकडे जिंकलंय. बॅटल गोलंदाज ऋतिकनं कुशल गुरवला पॉवर प्ले मध्ये 4 डॉट टाकलेत. 2 चौकार जरूर आले. धावफलक 8. रिक्वायर रन रेटनं थोडासा मागे पडलाय शिवशक्ती कडाव. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 24 आणि येणारे 24 बॉल जिंकण्यासाठी अजूनही करायच्या धावा 43. कम ऑन डीजे. याला फलंदाजीसाठी पॉवर प्लेचं पॉवर हाऊस कल्पेश साळुंके आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता पहिलं षटक ऋतिकच्या नावावरती. ती स्वप्न त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून विकेट काढण्याच्या शोधात गोलंदाज अक्षय तयार झालाय. अक्षय देशमुख. बदलापूर विभागातील गिरिजा 11 कान्होर. मग बदलापूर सपोर्ट करतील आपल्या होम टीमला. खूप चांगलं खरं तर योगदान आहे बदलापूरच्या क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यामध्ये. बदलापूर क्रिकेट संघटना संलग्न वांगणी वेलफेअर नावामध्ये जे वेलफेअर आहे ना तिकडे क्रिकेटमध्ये अगदी प्रामाणिकपणा येतो. क्रिकेटमध्ये अगदी सुंदरता वाढते. बदलापूर वेलफेअर क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी अंतर्गत ज्या टीम्स खेळतात त्यांचा क्रिकेटचा थर्रार देखील काही वेगळा आहे. आणि या सगळेजण स्वप्न घेऊन उतरतात.
स्पर्धा आहे बदलापूर गावाची, मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांच्या स्वप्नांची. आणि हे फक्त आता पिसेकर ब्रदर्सचं किंवा मयूर ग्रुपचं स्वप्न राहिलं नाही आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी आज आवर्जून सांगेल सांगलीवरून या ठिकाणी तब्बल प्रेक्षक आलेत. त्यांची देखील अजितदादा पवार या नावानं खूप मोठी स्पर्धा रंगते. अजितदादा पवार करंडक, आता त्या नावापुढे स्वर्गीय अजितदादा करंडक लागेल. ही एक दुःखाची बातमी जरूर आहे त्या सगळ्या ऑर्गनायझर्ससाठी. मात्र इथला आयोजन, इथला तामझाम पाहण्यासाठी फार मोठ्या दूरवरून प्रेक्षक राजा आलाय. अखिल, अनिकेत, प्रशांत, सर्वांचं तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची टोटल धाव फलकावरती झाली आहे 9. षटक मैदानावरती सुरू झालंय दुसरं. एका बाजूला भिवंडी, शहापूर, पालघर, रायगड, कल्याण, डोंबिवली आणि कर्जत बदलापूर अशा विभागातून टीम्स या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आणि त्या सोबतीनं यंदाच्या हंगामात मुरबाड म्हसा परिसरातून मागचा सामना डोंगर नावे टीमला खेळताना तुम्ही पाहिलं. या जाऊया काही सन्मान आणि काही अनाउन्समेंट आहेत. It's over to you, सुस्वागतम माने सर. सुस्वागतम सुस्वागतम या सन्मान आपण पाहतो. या स्पर्धेला भेट देण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डॅशिंग नगरसेवक सन्मान्य महेशदादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. संपूर्ण मयूर ग्रुपच्या वतीनं आणि तमाम बदलापूरच्या वतीनं या ठिकाणी महेशदादा पाटील यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय, त्यांचंही आपण स्वागत करू. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर सध्या धावा 51 बनवायचे आहेत आणि तशी सुरुवात शिवशक्ती क्रीडाव संघाच्या वतीनं देखील करण्यात आली आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट, ऑन टू कॉम बॉक्स. म्हणून तर म्हणालो ना, कव्हरचा बादशाह बॅटिंग ट्रॅक वरती आला आणि व्यासपीठावरती डोंबिवलीचा बादशाह उपस्थित होतोय. अर्थातच कल्याण डोंबिवली सर्वाधिक मोठी महानगरपालिका म्हणून खरं तर ठाणे जिल्ह्यामध्ये नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, या विभागात पाहिली जातं. आणि अशा महानगरपालिकेमध्ये अगदी आपण ज्या व्यक्तिमत्वाला बिनविरोध नगरसेवक घडताना पाहिलं, अर्थातच आम्हा सर्व डोंबिवलीकरांचा हक्काचा आपला दादा महेश दादाचं शुभागमन झालंय. नगरसेवक, सांगार्ली गावचं एक लोकप्रिय नेतृत्व आणि क्रिकेटवरती जीवापाड प्रेम करणाऱ्यांपैकी एक आपलं सहर्ष स्वागत आहे. कारण दादाच्या नावानं देखील YSCC नावानं खूप मोठा संघ व्यावसायिक क्रिकेट डोंबिवली विभागामध्ये गाजवत असतो. आणि महेशदा पाटील आणि त्यांच्या तमाम मित्र परिवाराचं आज बदलापूर नगरीमध्ये आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक सुस्वागतम. टीमची टोटल 4 ने पुढे चालली आहे. KP ऑन दी फायर. व्यासपीठावरती तुम्ही पाहताय पवारदादा, त्याच्या सोबतीनं महेशदादा आणि चर्चा सुरू आहे मरुदादा पिसेकर या नावादरम्यान. महेशदादा, एक गोष्ट सांगायला आवडेल, कोणतंही स्पॉन्सरशिप न घेता मयूर पिसेकर हे आयोजन करतो ना, आपल्या फक्त आई वडिलांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी 2017ला सुरू झालेला प्रवास आणि अवघ्या 9 वर्षामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व टीम्सला वाटतं की एकदा तरी आयुष्यात स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक खेळावं. आणि दादा तब्बल 10 अगदी आपण पाहता 2 व्हीलर मोटर बाईक आहेत. टोटल 80 टीम स्पर्धेमध्ये खेळत आहेत. प्रत्येक विजेत्या टीमला आणि त्याच्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला एक 2 व्हीलर मोटर बाईक आणि तब्बल 10 संघांच्या माध्यमातून 7,99,995 रुपयाचं आर्थिक धनराशी देऊन इथे खेळाडूंचा गौरव केला जातो. आणि हे क्रीडांगण ते ज्या पूर्ण भारत विश्वातील श्रीलंका असतील अशा विविध राज्यातून अंडर 19च्या टीम्स देखील विविध देशातून राज्यातून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतात. आणि स्वतःच्या मालकी हक्काचं असलेलं हे मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांचं स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. आणि महेशदादा सांगत राहिलो, अख्खी रात्र कमी पडेल इतकं मोठं कार्य कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि विज्ञान क्षेत्रामध्ये मयूर पिसेकर आणि प्रतीक पिसेकर या 2 बांधवांचं. आणि व्यासपीठावरती दादा मॅच एन्जॉय करतात. तुमच्या माहितीसाठी एका बाजूला कर्जतचा कडाव आणि त्यांना फाईट करतोय बदलापूरचा कान्होर. इनफिल्डच्या वरनं बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅनच्या अगदी मधोमध गलीमधनं काढलाय. बॉल चालला सीमारेषा बाहेर आणि इथे मिळतील धावा 4. हा आला दणदण करत सीमा पार चौकार.
बरं महेश पाटील, अगदी हे सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणून या व्यक्तिमत्वाची खरं तर ओळख आहे. प्रभाग क्रमांक 82 कल्याण डोंबिवली भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत आणि सातत्यानं खोनी परिसर असेल, पलावा असेल, डोंबिवलीचा विभाग असेल, कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान असतं महेशदा पाटील या नावाचं. त्यांचं देखील करूयात विशेष कौतुक. बोला तयार. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर जाईल की आत, समोर लॉंग ऑफ, टिपलाय जेल संपलाय. कर्जतचा वंडर बॉय कुशाल गुरवचा खेळ आणि कानोर इतकं सांगतीये, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, चलो आज देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना हर एक कदम मेरे साथिया. अगदी दर्जेदार आणि धमाकेदार संगीत तुम्ही ऐकत होतात. नुकतीच मैदानावरती आपण पाहता आली आहे या ठिकाणी कुशल गुरवची विकेट. 5 बॉलमध्ये कल्पेश बॅटिंग करतो. 15 ओव्हर नंबर सुरू झाली आहे. 3 ऋतिकचा पहिला बॉल. फलंदाज कल्पेश अगदी आपण पाहताय नॉन स्ट्रायकर हिंडला, त्याच्या साथीन आलाय अभि देवघरे. पहिला बॉल अभिसाठी टाकलाय, परफेक्ट वाईड यॉर्कर. गोलंदाजाला देखील माहिती आहे अभि नाही तो फिर कभी नाही. परत वर्षभर वाट पाहावी लागेल, तब्बल 356 दिवस, कारण वर्षातून 8 दिवस रंगतं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. आणि तब्बल आपण पाहताय समीकरण आता मैदानावरती उरलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 16, धावा पाहिजे 27. अजून एक त्यामध्ये कमी केला जाईल की रन ऍड केली जाईल. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन म्हणजे समीकरण. धावफलकावरती 25 झालेत. बॉल शिल्लक आहे 16 आणि रन्स पाहिजे या ठिकाणी 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावा. कर्तृत्व आणि नेतृत्व कधी कुणाकडनं मागून उसणं मिळत नाही. त्या आयुष्यात स्वतःला सिद्ध करावं लागतं, कारण विजय हा शौर्याचा अलंकार आहे. दे रे बाबा हरी खाटल्यावरी नाही, मैदानावरती संघर्ष करूनच मिळेल. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, समोर शॉट, एक्स्ट्रा कव्हर, मिसफील्ड, चुकीला माफी नाही. एक सिंगल ऍड केली जाईल. धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 26. बॉल बाकी आहे तिथनं अजून 15, रन बाकी आहेत 25. क्रिकेटचा थर्रार 7व्या आसमानाच्या उंचीवरती पोहोचलाय, कारण मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर ही नावं देखील यशाच्या उंच शिखरावरती आहेत. मात्र पाय आजही त्या जमिनीवर, ज्या मातीनं या बंधुराजांना मोठं केलं, ज्या स्पर्धेनं या भावांना नाव दिलं आणि बदलापुरातील एक सर्वोत्कृष्ट यशस्वी उद्योजक म्हणून बिल्डिंग बांधकाम क्षेत्रामध्ये मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर या 2 भावांचं नाव आवर्जून घेतलं जातं. कारण काम असं करा की नाव झालं पाहिजे. नावाला असं बनवा की मयूर ग्रुप नाव ऐकून तुमचं काम झालं पाहिजे. गोरगरिबांना त्यांच्या स्वप्नातली हक्काची घरं देण्याचं काम मयूर पिसेकर आणि त्यांच्या बांधकाम क्षेत्रानं केलंय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फुल टॉस, फटका फसलाय, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, टिपलाय झेल, संपलाय खेळ. आणि या मॅच मधली सर्वाधिक मोठी विकेट, मॅन इन फॉर्म, बडी मछली, फर्स्ट चुकी है जाल में, कल्पेश साळुंके बॅक टू डग आउट आणि कानोर मॅचच्या आत. थँक्यू डीजे.
बॉल बाकी आहेत मैदानावरती 13 चेंडू, रन्स बाकी आहेत अजूनही या मॅच मध्ये 25. ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले तुम्हा सगळ्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल बाकी आहेत 13, रन बाकी आहेत 25. अभि बॅटिंग करतोय, 2 बॉल 1 न्यू बॅट्समन मैदानावरती आलाय. विशाल, कल्पेश आणि कुशल गुराव ओपनर्स मैदानाच्या बाहेर आणि सेलिब्रेट एका बाजूला तुम्ही पाहताय. अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये करतायत कान्होरचे पाठीराखे. टप्पा पडला, बॅटची आतली कडा, बॉल चालला मागे. इंडिया फक्त एकच धाव, 3 षटक संपली आहे. ड्रिंक ब्रेक, पाण्याची तहान मैदानावरती आयोजक भागवतील, बट धावेंची आणि विकेटची तहान भागवेल कोण, त्याचं उत्तर बाकी आहे. 12 बॉल 24. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर यांच्या माध्यमातून समालोचक असतील, पंच असतील, लाईव्हवाल्यांसाठी जे सुद्धा सोयी होते त्यांच्या आधारे त्यांच्यासोबत आपण पाहतोय. क्रिकेटला धर्म मानणारा व्यक्तिमत्व त्यांचा मोठा मोठी स्वागत रमेश काका बोटी आपण मला मनपूर्वक आणि मानसिक स्वागत हेतू आणि त्यासोबत हेतू नितेश भोपी बाब्या यांच्या डीजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींचं संगीत या ठिकाणी तुम्ही ऐकत होतात. देखो मुलुक मराठों का यह शेर शिवाजी डोला था, मुगल की ताकत को जिसने तलवारों पे तोला था. हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर एक शोला था. अरे हर हर महादेव की बोली, बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो, ये मिट्टी है बलिदान की. हरे रंग का सपना लेकर बाबर आया था इस माटी में, अरे छत्रपति ने भगवा घुसा दिया था उसके छाती में. बोला श्रीमंत योगी प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की. मुजरा मानाचा बदलापूरच्या मादीला जय शिवराय बदलापूरकर. नमस्कार, कसं काय? जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये, जिथे अंगाला काटा आणि डोक्याचा मेंदू सुंद करणारा सामना तुम्हाला याच मॅच मध्ये पाहायला मिळेल. 12 बॉल 24 बॉल अगदी समीकरण जर कंपेअर केलं तर दोन्ही टीम सेम सेम होत्या. त्यानंतर 18 बॉल तिकडे कंपेअर केलं तर कान्होर 2 धावेने पुढे होती. 3 ओव्हर मध्ये कान्होरला आपण पाहिलं होतं 29, इथे मागे पडलाय कडाव 27 वरती आहे. 12 मध्ये आता पाहिजे 24. विशाल बॅटच्या समोर उंच गेलाय, लांब नाही. झेल होईल का? कठीण आहे. कठीण गोष्टी सोप्या करायला कान्होरला आवडतं. इथे टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. मल्हारचं शुभागमन झाला, वेलकम करूया आपण. त्याचं देखील या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वर. तेजस, भावेश, हा फुल टॉस, तो देखील फटका फसलाय. समोर आहे लॉंग ऑफ, टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. ओयची आउट. 1 मोर विकेट डाऊन.
क्या बात आहे. इथे जखमेवर जखम चालली आणि डीजे मास्टर मलम नाही जखम लावण्याचं काम करतोय. तेजस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 2 मध्ये विकेट काढले. 2 अजूनही मॅच संपलेली नाहीये. आताही तुम्हाला सांगेल जरी कडावनं 27 ला 4 विकेट गमावल्या नॉन स्ट्रायकर एंडला. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वाधिक घातक आक्रमक आणि विध्वंसक फलंदाज बॅटिंग करतोय. त्याचं नाव आहे अभि देवघरे. त्याचा फॉर्म त्याचा स्ट्रगल जरी सुरू असेल आज त्याच्या बॅटला सांगावं लागेल तू कल भी शेर था तू आज भी शेर है बस तेरी बल्लेबाजी की हा देर है. हॅट्रिक बॉल आणि तो ऑन साइडला खेचला. एक सिंगल मेल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव घेण्यात आली आहे. आता ओव्हर थ्रो मिसफील्ड आणि बॉल मागे. बॅकअप आहे का? हो आलंय वेळेवरती. निर्णायक क्षणाला बॅकअप वेळेवरती आलाय. आयुष्यात जर सोबतीला नाती गोती ज्यावेळी बॅटरी लो दाखवतात त्यावेळी मित्र नावाचा बॅकअप नसेल लाईफच्या लफड्याचा चॅप्टर तिकडे पॅकअप करावा लागतो. आणि जर क्रिकेटमध्ये ओव्हरथ्रो झाला तिकडे बॅकअप नसेल तर कहाणीमध्ये ट्विस्ट येतो. इथे वेळेवरती बॅकअप आला. 2 धावा वाचल्या. धावफलक 2 ने पुढे चाललाय. 29 बनलेत. बनवायच्या त्या मॅच मध्ये धावा 51. अजूनही बॉल शिल्लक आहेत 9 आणि धावा करायच्या आहेत 22. 3 बॉल मध्ये कमीत कमी 5 आले आणि अभि देवघरे विकेट वरती थांबला तर पुढे धोका आहे. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर बॅटच्या समोर ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटला हो महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये आलाय षटकार. इथे रेकॉर्ड ब्रेक अगदी कुणी केलाय तर प्रत्येकाला माहिती आहे या स्पर्धेचं एक वेळा चॅम्पियन आणि एक वेळा रनरअपचं टायटल देखील ज्या टीमच्या नावावरती आहे ते नाव कर्जत तालुक्यातील शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या समोर सध्या खेळतीये बदलापूरकरांना विजयाचा आनंद आम्ही पण देऊ शकतो हे सांगताना टीम गिरजा 11 कान्होर. आज आपल्या पुरस्कर्त्यांना विजयाची भेट कान्होर देईल का? पुरस्कर्त्यांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय रुपेश राऊत जे समाजसेवक आहेत आणि त्यांच्या सोबतीनं एक युवा नेतृत्व विराज देशमुख. बॉल तयार. हा खराब. अंपायरनं लगेच सांगितलंय नो बॉल. 1+2 की रनआउटची विकेट जाईल नाही. 1+2 3 मिळतील आणि पुढचा बॉल फ्री हिटची संधी देखील. कहाणी में आया है ट्विस्ट. कहाणी में आया है ट्विस्ट आणि आता सिक्सर तदनंतर आले. धावा तब्बल 3 म्हणजे जिकडे 21 पाहिजे होतं त्याच्यामधून 9 कमी झालेत आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय. येणारे बॉल बाकी आहेत 8 आणि 8 चेंडू जिंकण्यासाठी धावा पाहिजे 13. ह्या नो बॉल नाही ना तू तारारा नाही डायरेक्ट सरळ 3-13 वाजवलेत फिल्डिंग टीमच्या स्वप्नांचे. पण अजूनही स्वप्न आणि हा सामना मैदानावरती संपलेला नाहीये. कारण म्हटलं जातं ना स्वतःवर विश्वास ठेवून घे बाळगू नको शंका. तुझ्या सामर्थ्याचा वाजू द्या मित्रा सगळीकडे दणका. आई बापाच्या आशीर्वादानं नक्कीच होईल आयुष्याचं रामराज्य. तेव्हा बजरंगी बनून जाळू आपण तुझ्यावरती शंका करणाऱ्या आणि जळणाऱ्यांच्या रावणाची लंका. बॉल बाकी आहेत 8 रन बाकी आहेत 13 आणि एक हाय व्होल्टेज रफ अँड टफ मॅच तुमच्या समोर. 8 चेंडू 13 धावा. हा फ्री तो डॉटल आहे. समीकरण पुन्हा बदललंय. रनआउट साठी हलकस अपील. अभि देवघरेची विकेट. इथे अभि देवघरीला विकेट नाही टाकायची आहे. शेवटच्या 6 बॉल साठी थांबायचं. 6 बॉलचा खेळ. रन किती बाकी राहतील त्यासाठी आता हा महत्वाचा बॉल. दुःखाचे वादळ पार करून तुझ्या मनाला मित्रा हर्ष झाला पाहिजे. तुझ्या स्वप्नांना जिद्दीचा स्पर्श झाला पाहिजे आणि सुगंध दरवळावा या दोन्ही भावांच्या कीर्तीचा. सुगंध दरवळावा मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर तुमच्या कीर्तीचा. नशिबानंही ठोकावं सलाम तुम्हाला असा संघर्ष तुमचा झाला पाहिजे. म्हणून तर भरली है स्पर्धा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक क्या लगता था नहीं लौटेंगे. अरे शिवशक्ती कड़ाव है नाम मेरा. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. सामना झालाय खुला. 6 बॉल रन पाहिजे 7.
हो जय घोष गगनात उठला रे मातीचा गंध पसरला रे थँक्यू. खरं तर ओमकार शेट्टे सर, काल देखील एक असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जय चिरोबा काव्या 11 जय हनुमान जोविल या दोन टीम मध्ये झालेली लढत आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 7 धावांची गरज, तेच समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ती धावसंख्या चेस झाली होती. आता या मॅच मध्ये काय होईल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. एका बाजूला कानूर बॉईज कानूर गिरिजा 11 खेळतीये. अगदी आपण पाहतो हा संघ देखील या ठिकाणी सहजासहजी हा सामना सोडणार नाही आहे, परंतु लक फॅक्टर ऑन झालंय. जिथे तेजस राऊतने भीमर बॉल टाकला तिथे आल्या धावा 3 आणि तिथून सामन्याला कलाटणी मिळाली आहे. सामना जाऊन ठेपलाय तो 6 बॉल 7 वरती. क्या बात आहे मॅडी. या सगळ्या टुर्नामेंटच्या अपडेट महेश दुए सर आपल्यापर्यंत पोहोचवतात. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे अर्थातच शॉर्टकटमध्ये इतकंच होतं, कोशिश दमदार होनी चाहिए, वक्त भी बदलता है और किस्मत भी बदलती है. जो हार नहीं मानता उसी के लिए हालात रास्ता बनाता है और मेहनत जब आदत बन जाए तो सफलता मजबूर बन जाती है. 6 मध्ये 7 डिफेंड केला जाऊ शकतात. सुपर ओव्हर मध्ये देखील मॅच जाऊ शकते. बट समोर जर अभि देवगऱ्या बॅटिंग करतोय तर 3 बॉल मध्ये त्याची विकेट नाही आली तर 4 बॉलच्या आत नाही, मी म्हणेल 2 ते 3 बॉलला कहाणी खतम आणि तिसऱ्या फेरीमध्ये टीम शिवशक्ती कडाव जाऊ शकते. त्यामुळे कानूरला विकेट पाहिजे. खूप चांगली बॉलिंग केली कानूरसाठी ऋतिकनं. मग ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज झाले तेजस आणि तेजसनं खर्च केला धावा तब्बल 17. अंतिम 3 बॉल त्याच्यामध्ये 2 षटकार 1 नो बॉल. तिकडे खूप काही गमावलं आणि गिरिजा 11 कानूर लढायला आताही तयार आहे. हार मानणाऱ्यातलं नाव आणि गाव क्रिकेटच्या पटलावरती बदलापुरात कान्होर देखील नाही आहे. पण आता गरज आहे मोठ्या संघर्षाची. पहिला आलाय डॉट, पहिला आलाय डॉट. आता थांबा, आता मजा येईल मॅचला. बॉल बाकी आहेत 5, रन बाकी आहे 7. सामना बरोबरी सुटला तर स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर. 5 चेंडू 7 धावेची गरज आहे. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी आशा असो जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो वेळ वेळ ती नक्की बदलते. क्योंकि किस्मत किस्मत की बात है. आज धूप शाम रात, कल की क्या बात है. अजून एक डॉट, अजून एक आला डॉट आणि अभि देवगरेला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. कदाचित हे चुकीचं घडलंय, मात्र ते चांगलं घडलंय टीम कानोर साठी. अभि देवगरे मैदानाच्या बाहेर, अनुभव त्याच्याकडे प्रचंड होता. त्याला रनआउट बाद करणं त्या स्टेजला जिकडे 4 मध्ये 7 आणि जर येत्या बॉल मध्ये विकेट आली स्ट्रायकर अँड बॅट्समनची तर मग षटकार मारणार कोण, सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क या मॅच मधला अजूनही बाकी आहे. आता गोलंदाजासाठी एकदा कानोर टाळ्या नक्की झाला पाहिजे. आवाज थांबला होता तो पुन्हा पेटून उठलाय, कारण संघर्षाच्या जिद्दीला सलाम ठोकायला मैदानावरती मी आलोय हे सांगताना गोलंदाज अंकित. सुरुवातीला जो आवाज होता ना कानोर, आताही तो आवाज नाही आहे. एकदा टाळ्या नक्की झाला पाहिजे कानोर. या स्टेजला 2 बॉल अंडर प्रेशर डॉट टाकणं हे अगदी मातीतून तेल काढण्यासारखं नाही, वाळवंटामध्ये जाऊन पाण्याचा समुद्र शोधण्यासारखं. बॉल बाकी आहे 4, रन बाकी आहे 7. डीप मध्ये समोर लॉंग ऑफ, एक सूर्यकुमार यादव स्टँड समोर स्वीप कव्हर. ऑन साइडला कॉम्बॉक्स समोर एक लॉंग ऑनला फिल्डर, एक स्वर्गीय जगन्नाथ स्मृती स्टँड समोर कॉर्नर. एक डीप मध्ये मिड विकेटला ज्यांच्या नावानं स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्टँड. ऑन साइडला आडवा बॅटनं टर्न केला, तिकडे चालला बॉल, गॅप मोठा चेस फिल्डर साठी वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत रन्स कंप्लीट झालेत. या ठिकाणी 2. गतवर्षी सुपर झाली भादवड RCC पेठच्या दरम्यान. या वर्षी पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. 3 बॉल रन बाकी आहे 5. 3 चेंडू 5 धावा. प्रकाश 6 बॉलचा सामना करत 18 रन त्याने केले. 3 बॉल 5 धावा. 4 ला सुपर ओव्हर. फर्स्ट एट बॉक्स घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. बी फास्ट पटकन. 3 बॉलचा खेळ शिल्लक. रन्स करायचे मैदानावरती 5. सध्या आहे ना कानोर आणि कडाव मध्ये कोणी टीव्ही लावून जर जेवणाचा घास ठेवला असेल ना समोर ताट, घास तोंडात टाकायचा की ताटात हातात ठेवायचा की घशात, अगदी हे सगळे प्रश्न प्रत्येकाला पडले असतील. कारण ग्रामीण क्रिकेट आहे ना ते गावाच्या नावासाठी गावाच्या सन्मानासाठी
प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं आणि त्यावेळी हजारोच्या संख्येनं गावकऱ्यांची स्वप्न ती सारी सारी काही पणाला लागलेली असतात. 3 बॉल रन्स बाकी आहे मैदानावरती 5. खेळाडूला तिकडे थोडीशी दुखापत. यस, दोन्ही संघ नेक्स्ट मॅच लक्षात ठेवा. आपल्याला लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. जोपर्यंत आम्ही अनाउन्समेंट करणार नाही तोपर्यंत संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार नाही. व्यासपीठाच्या समोर एका रांगेत लाईनअप करून तयार राहा. जशी मॅच कंप्लीट होईल आम्ही अनाउन्समेंट करू तेव्हाच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. ओटी कॉमेंट्री बॉक्स पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. 46 धावा धावफलकावर विकेट गेलेल्या आहेत आतापर्यंत. 46 ला या ठिकाणी 5. तीन बॉल 5 धावेची गरज. थोडा वेळ मैदानावरती अनेक साऱ्या घडामोडी घडल्या, खूप सारी चर्चा दोन्ही टीमच्या दरम्यान रंगली. 3 बॉल 5 धावा या मॅच मध्ये करायच्यात. प्रकाश क्या बॅटिंग केली आहे. 6 मध्ये त्यानं बनवलेत एकट्यानं 18, त्यामध्ये 2 षटकार आहेत. इथे 3 बॉल पाहिजे 5. डॉट बॉल, सिंगल डबल. काजाचा ठोका चुकताना आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. मॅच आवडली असेल बदलापूरकर एकदा जोरदार टाळ्या. 3 बॉल 5 धावा. ऑन साइडला टर्न केला, एकच मिळेल. फिल्डिंग चांगली झाली तर. थ्रो चांगला आलाय. नवीन बॅट्समन आला स्ट्रायकर इनला. म्हणून तर म्हणत होतो अभि देवघरेला त्या स्टेजला तुम्ही रनआउट करताय जिकडे 4 बॉल अजूनही बाकी आहेत आणि फक्त तुम्हाला मारायचा 1 षटकार. गलती हो गई भाई, सोचना पड़ेगा. हारने के बाद सोचने से मतलब कुछ भी नहीं होता. आणि पराभव झाल्यानंतर केलेले विचार आणि ज्यावेळी कठीण परिस्थितीत साकारलेली स्वप्न साकार याची किंमत आणि त्याच्यातली तफावत खूप मोठी असते. या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक सुस्वागतम, वेलकम प्रतीकदादा पिसेकर आणि त्यांचे चिरंजीव ध्रुवीश याचंही या ठिकाणी आगमन होत आहे. आणि मयूरदादा पिसेकर यांची कन्या सम्राज्ञी हिचं या ठिकाणी आगमन होत आहे. मॅच क्रुशल आहे, चांगली मॅच पाहायला मिळते. बॅटची अत्ती कडा आणि आता इथे 1 धाव घेण्याचा प्रयत्न. घडलं काय? 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आलाय, परंतु DRS हे आपण जाऊया तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेणार आहोत. मॅच अप्रतिम पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील सन्माननीय ओमकारजी शेट्टे सर. थँक्यू सो मच. 1 बॉल आणि आता रन्स 3 बाकी राहतील की या ठिकाणी 2. व्यासपीठावरती सन्माननीय नगरसेवक आपल्या सोबत आपण पाहताय आदरणीय महेशदा पाटील. दादा व्यासपीठावरती आलाय पण मैदानाला आग लावून गेलाय. खतरनाक मॅच आता आपल्या समोर. शेवटचा 1 बॉल 4 की 3 बाकी राहतील. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. रन्स किती बाकी राहतील? 4 की 3? एक बॉलचा खेळ शिल्लक. 4 धावा बाकी राहणार की 3? 2 आल्या तर सुपर ओव्हर. जर ही सिंगल कंप्लीट झाली असेल तर जर त्याच्याशिवाय क्रिकेट नाही आणि त्याला क्रिकेटमध्ये जागा पण नाही आहे. आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. नॉट आउट. सिंगल झाली आहे कंप्लीट. अंतिम 1 बॉल बाकी आहे. जिंकण्यासाठी धावा करायच्या 3. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ओ क्लोज होता कॉल. बॉलर्सनं थोडं लेट केलं बॉलरनं. हँड चेंज करत राहिले बॉल स्टंप वरती घेऊन जायला आणि त्या सेकंदात बॅट्स ड्रॅग झाली. शेवटचा 1 बॉल 3 धावा पाहिजे आणि स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा नियम आहे सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. पिसेकर परिवाराचे येणारे वारसदार ध्रुवीश प्रतीक पिसेकर आणि सम्राज्ञी मयूर पिसेकर या छोट्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील करूया स्वागत. आणि त्यांच्या शुभ पावलांनी एखादी सुपर ओव्हर टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला पाहायला मिळेल का? आणि कडावला या मैदानावरती सुपर ओव्हर खेळायला, बॉल आउट मध्ये जायला नेहमी आवडतं.
ते देखील मेगा फायनलच्या मॅच मध्ये. आणि सम्राज्ञीचं नुकतंच आगमन झालंय, तिच्याच नावानं तर खेळला होता सम्राज्ञी 11 जाईचा संघ. आणि होती समोर शिवशक्ती कडाव. मॅच झाली होती टाय. त्यानंतर झालं होतं बॉल आउट. बॉल शिल्लक आहेत या ठिकाणी मैदानावरती. अंतिम एक. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक आहे. एक बॉल 3 धावा. शेवटचा अंतिम बॉल. चला प्रत्येक स्टँड मधून आवाज होऊ द्या, कारण हा विजय आहे मयूरदादा पिसेकर, प्रतीक दादा पिसेकर यांचा. कडाव की कान्होर. ऑन साइडला बॉल. मला तरी वाटत सुपर ओव्हर. बॉल डीप मध्ये मिस फिल्डिंग. सिंगल झाली एक कंप्लीट. आणि तिकडे सेलिब्रेट करत राहिले बॅट्समन. 2 धावायला पाहिजे होते, ते नाही धावले का? हो, झाले 2 कंप्लीट. आणि झाली आहे मॅच सुपर ओव्हर. मॅच टाय. मातीचा गंध पसरला रे, जय घोष गगन